नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात MN मराठी। लोकसभा 2019 निवडणुकीचे 3 टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि 29 एप्रिलला चौथा टप्पा पार पडणार आहेत। म्हणजे जवळजवळ अर्धी लोकसभा निवडणूक संपत आलेली आहेत। अशातच जे 3 टप्पे पार पडले यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात EVM मध्ये गडबडी झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत। बऱ्याचशा नेत्यांनी यावर आक्षेप सुद्धा घेतलेले आहेत। बऱ्याचशा ठिकाणी EVM फोडल्याच्या घटनासुद्धा आपण पाहिलेल्या आहेत। अशातच बारामती मतदारसंघामध्ये काही कार्यकर्त्यांनी EVM मध्ये गडबड झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली असता निवडणूक आयोगाने त्यांच्यावरच पोलिसांमार्फत कारवाई केल्याची बाब समोर येत आहेत। ज्यांच्यासोबत हा प्रकार घडला ते कार्यकर्ते आज आपल्यासोबत आहेत। जाणून घेऊया की नेमका काय प्रकार होता। नमस्कार। नमस्कार सर। आपलं नाव? मी निलेश खंडू शेंडे सर। काय तुमच्यासोबत नेमका काय प्रकार घडला बारामती मतदारसंघामध्ये? काय नेमका प्रकार घडला? सर, बारामती मतदारसंघातील दौंड तालुक्यातील गोपावाडी मतदान केंद्रावरती बूथ क्रमांक 235 या ठिकाणी वोटिंग चालू असताना आम्ही गावातील एका लॅब आहे त्या लॅबमध्ये बसलेलो होतो। त्या लॅबमध्ये बसलेला असताना आदिनाथ ज्ञानदेव भुजबळ हे जे गावातील मुलगा आहे त्या मुलाचा मला फोन आला। फोनवर त्याने असं सांगितलं की मी शिट्टी म्हणजे पहिल्यांदा बोलले की मी EVM मशीनमध्ये गडबडी होत आहे असं मला पहिल्यांदा त्यांनी कळवलं। त्या गडबडीनंतर मी म्हटलं नक्की मी येतो आहे तिकडं, काय झालं नक्की? तर काय झालं बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी शिट्टीला वोट केलं होतं। म्हणजे बहुजन मुक्ती पार्टीचा जो कॅन्डिडेट आहे त्यांचं चिन्ह होतं शिट्टी। या शिट्टीला वोटिंग केल्यानंतर ते वोटिंग 6 नंबरच्या उमेदवाराला ऊस का आणि शेतकरी असं चिन्ह होतं ते त्या चिन्हाला गेलं म्हणून सांगितलं गेलं। ते सांगितलं गेल्यानंतर मी आणि डॉक्टर जगताप आम्ही दोघं बरोबर बसलेलो असताना त्यानंतर डॉक्टर जगताप यांनी बहुजन मुक्ती पार्टीचे दौंड तालुका प्रभारी निलेश बनकर यांना फोन केला। तर फोन केल्यानंतर निलेश बनकरसुद्धा त्या ठिकाणी आले। त्यांनी त्यांच्या लेटर हेडवर बहुजन मुक्ती पार्टीच्या लेटर हेडवर निवडणूकचे जे मतदान केंद्राचे बूथ अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी पत्र तयार केलं। ते पत्र तयार केल्यानंतर त्यांनी त्यांच्या लेटर हेडवर तयार केलं प्रभारी म्हणून, आणि मी भारत मुक्ती मोर्चाचा पुणे जिल्हा उपाध्यक्ष या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मी माझ्या लेटर हेडवर निवेदन देण्यासाठी तयार केलं। ते निवेदन तयार झाल्यानंतर आम्ही ते निवेदन घेऊन दोघं बरोबर मतदान केंद्रात जात होतो अधिकाऱ्यांना पोहोचवण्यासाठी, आणि त्यांच्याकडून संविधानिक मार्गाने ते रिसिव्ड घेऊन माघारी येणार होतो। तर आम्हाला तिथंच पोलिसांनी गेटच्या बाहेरच पोलिसांनी आम्हाला दौंड पोलिसांनी पूर्ण ताब्यात घेण्यात आलं। निवेदन द्यायला गेले त्यावेळी पोलिसांनीच तुम्हाला ताब्यात घेण्यात आलं। आमचे मोबाईल काढण्यात आले पोलिसांकडून। आमच्या हातातले निवेदन घेण्यात आले, ते पोलिसांनी निवेदन घेतले आणि त्यानंतर तिथून आम्हाला गाडीत टाकून आदिनाथ भुजबळ सहित आम्हाला दोघांनाही दौंड पोलीस स्टेशनला घेऊन गेले। दौंड पोलीस स्टेशनला नेल्यानंतर हे थोड्याच वेळाने ॲडव्होकेट राहुल मखरे बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव यांना ही बाब समजली। बारामती लोकसभा मतदारसंघाचे संजय शिंदे उमेदवार यांनाही ही बाब समजली। त्यानंतर पुणे जिल्हा अध्यक्ष गोरक्ष बारोकर, तालुका अध्यक्ष अशोक खोले, पुणे जिल्हा उपाध्यक्ष गोरख फुलारी, इंफाचे डॉक्टर जगताप, असे या सर्वांना ते समजल्यानंतर ते सर्व पोलीस स्टेशनला आले। आम्हाला तिथे गेल्यानंतर पोलिसांकडून थोडंसं प्रेशराईज करण्यात आलं की तुम्ही असं का करताय? तर सर्व पोलिसांकडूनच प्रेशराईज केलं? पोलिसांकडून प्रेशराईज करण्यात आलं की तुम्ही असं का करताय? सर म्हणलं आम्ही संविधानिक मार्गाने तिथं आम्ही आमचं निवेदन पत्र देण्यासाठी गेलो होतो। जी गडबड चालू होती त्या संदर्भात पत्र देण्यासाठी गेलो होतो, तर तुम्ही आम्हाला उचलून आणायची आवश्यकता नव्हती। पण ते म्हणले आम्हाला रिपोर्ट होते की तुम्ही मशीन फोडणार आहेत, बामसेपचे कार्यकर्ते आहात, तुम्ही मशीन फोडणार आहात असं त्यांना रिपोर्ट होता IBचा, असं त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलं। तर म्हणलं सर असं आम्ही काही असं संविधानिक कृत्य कुठलेही करणार नाही, आम्ही संविधानिक मार्गाने
लेटर तिथं पोच करायला गेलो ईव्हीएम मध्ये गडबड झाल्याची गडबडीची तक्रार देण्यासाठी गेलो होतो. त्यांनी आम्हालाच निवडणूक आयोगावर त्यांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे होती किंवा तिथल्या अधिकाऱ्यांशी त्यांनी बोलायला पाहिजे होतं. त्या अधिकाऱ्यांशी न बोलता त्यांनी आमच्यावरच ॲक्शन घेतली, तक्रार देणाऱ्यांवरच ॲक्शन घेतली. मग त्यानंतर ज्यावेळेस ॲडव्होकेट राहुल मखरे सर आणि हे सर्व उमेदवार आले पोलीस स्टेशनला, त्यावेळेस त्यांची चर्चा झाली. त्यावेळेस ते म्हणले की आम्ही कार्यकर्त्यांना ह्या दोघांना मतदानापुरतं मतदान केंद्रात घेऊन जातो, त्यांचं वोटिंग झाल्यानंतर त्यांना संध्याकाळी मतदान संपल्यानंतर सोडून देतो ह्या दोन्ही कार्यकर्त्यांना. तर मखरे सरांनी तिथं आंदोलनात्मक उमेदवार आणि मखरे सर आणि सर्व सहकाऱ्यांनी तिथं आंदोलनात्मक पवित्रा घेतला आणि त्यांनी धरणे आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर धरणे आंदोलन हो, आणि त्या धरणे आंदोलन बी करण्यात आलं मखरे सरांच्या नेतृत्वात. आणि बारामती लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे यांच्या नेतृत्वात तिथं आंदोलन छेडण्यात आलं, धरणे आंदोलन. तर त्याचा परिणाम पूर्ण सगळीकडे होईल असं ज्यावेळेस पोलिसांना जाणवलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला तिथून सोडलं. तर ही जी गडबडी चालू आहे या गडबडीच्या संदर्भात मी लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही संविधानिक मार्गाने ह्या गोष्टी करत होतो. तर मी माझ्या बहुजन समाजाला अपील करतो, मूलनिवासी बहुजन समाजाला, की आपण आज जे बी आहोत संविधान आणि लोकशाहीमुळे आहोत. तुम्ही जे तक्रार केली त्या तक्रारीवर तर ते तुम्हालाच म्हणजे तक्रार तुम्ही केली आणि तुमच्यावरच कारवाई करण्यात आली. मग आता तुम्ही नेमकी कोणती भूमिका घेणार आहे? तुमच्या जे बहुजन मुक्ती पार्टीमार्फत काय नेमकी भूमिका घेणार आहे तुम्ही? सर, बहुजन मुक्ती पार्टी आणि भारत मुक्ती मोर्चा मी सामाजिक संघटनेचंही आहे. तर येणाऱ्या 30 तारखेला 30 एप्रिल रोजी बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वात पुण्यामध्ये म्हणजे पूर्णच भारतभर जिथं 3 चरण झालेले आहेत अशा ठिकाणी कमिशनरी लेवलला जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी. UM माध्यमातून लोकशाहीवर बलात्कार होत आहे, तर ते लोकशाही वाचवण्यासाठी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. तर त्या जेलभरो आपल्याला जी लोकशाही मिळालेली आहे, आपल्या ज्या संघटना आहेत, आपण जो आज आपल्याला सर्व अधिकार आहेत संविधान आणि लोकशाहीमुळे आहेत, तर ते संविधान आणि ते लोकशाहीच वाचली नाही, UMमुळं पूर्ण लोकशाही हे झालेली आहे. तर लोकशाही वाचवण्यासाठी मी मूलनिवासी बहुजन समाजाला विनंती किंवा अपील करतो की आपण 30 एप्रिल रोजी होणाऱ्या देशव्यापी जेलभरो आंदोलनात सहभागी व्हावं आणि आपण सर्वजण सहभागी होताल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय मूलनिवासी, जय भारत. तर हे होते बारामतीचे बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते, ज्यांच्यासोबत त्यांनी आता जो सांगितलेला प्रकार घडलेला आहे. लोकशाही वाचवण्यासाठी हे कार्यकर्ते काम करत असताना यांच्यावरच पोलीस प्रशासनामार्फत आणि निवडणूक आयोगामार्फत कारवाई करण्यात आली. जर लोकशाहीमध्ये ह्या घटना घडत असेल तर काय खरंच या देशामध्ये लोकशाही आहे असा प्रश्न मी आज या ठिकाणी उपस्थित करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.